तर नमस्कार गायजांनो. तर मातृभाषा मालवणी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचा पहिल्यांदा स्वागत आहे. आणि आज मी करत आहे असे अंडा राईस. आजचा शुक्रवार, सो जो व्लॉग मी आज पोस्ट करते, पण शुक्रवारच्या दिवशी मी अंडा राईस करते असे. तर मी पहिल्यांदाच करते अंडा राईस. त्याच्या आधी मी कधी ट्राय करू नव्हते. असो अंडा मॅगी वगैरे ट्राय केलं आहे, ती पण एक दिवस मी शेअर करेन तुमच्यासोबत. तर हे मी आता राईस करते. मग त्यात अजून काय ॲड करूचं असतात, काय सुधारणा व्हायचं, काय चुकलं असतात तर मला नक्की कमेंट करून सांगून विसरा नका. आणि अजून कोणते कोणते डिश असे तुमका आठवत असेल तुम्ही ते सुद्धा कमेंट करा, ते सुद्धा मी ट्राय करीन. आणि लवकरच नवीन खूप काय काय घेऊन येईन. मला खूप मस्त वाटतं तुमच्यासोबत या सगळं शेअर करून. मी रोज काय काय करते त्या, आणि डेली ब्लॉगसाठी पण मी ट्राय करते, पण मला तेवढं एडिटिंग वगैरे जमत नाही. सगळं कामाचं हँडल करून, रूममधलं हँडल करून सगळं, त्यामुळे सो जेवढा माझा प्रयत्न आहे तेवढा मी तुमच्यासोबत शेअर करते सगळा. सो काय असाल तर मला नक्की सांगा कमेंट करून. मी अजिबात कमेंट स्किप करत नाही, रिप्लाय दिले नाही तरीसुद्धा. ओके, सो स्टे ट्यून आणि बी कंटिन्यू. बघूया आता काय काय होतं. आता जर फेल झालो तरी पण तुम्ही बघा, आणि चांगलं झालं तर तुम्ही बघाच, ट्राय करा. आणि तुमच्याकडनं अजून काय रेसिपी असतील तर मला नक्की सांगा, मी ते सुद्धा ट्राय करेन. ओके, तर अंडा राईस करूसाठी आपण पहिल्यांदा मैदानात उतरवूया कांदो आणि टोमॅटो आणि थोडीशी मिरची. ही मी कट करून घेते. मग आपण पुढच्या प्रोसिजरला चालू करूया. तर आता आपण ही अंडी ह्याच्यात फोडून घेऊया आणि मस्तपैकी ती फेटूया. ओके, तर काय जाणू, प्रत्येकाकडे अंडा फेटूची फेटणी असतात असं काय नाही. तर आपल्याकडे जो असो काटाचा चमचो म्हणजे तो फोक जो असता त्यांना आपण फेटू शकतो. आणि बघा मी फेटलेला असे, माझ्याकडे काय नव्हती ती, पण त्यांना मस्तपैकी फेटलेला आहे. बघा तुम्ही बघू शकताच. अजून काय तुमच्याकडे ट्रिक असा काय अंडा फेटूची तर मला सांगा तुम्ही नक्कीच. मी फेटणी घेईपर्यंत ती ट्रिक यूज करीन. सो माझी सध्याची तरी ट्रिक असा आहे, काटाचा चमचो. जर कोणाला माहीत नसेल तर तुम्ही ट्राय करून बघू शकतास. ओके, तर आपला असा फेटून झालेला असा, आपलं कांदे टोमॅटो पण चिरून झालेलो असा. तर आपण रेसिपीकडे बघूया. तर गायजांनो, एका आपल्याला मेन लागणारं साहित्य म्हणजे बारीक चिरलेलो कांदो टोमॅटो मिरची, भात. आता ह्यो भात तुम्ही विचार करता की मी येल्लो भात कशासाठी म्हणून घेतला आहे. तर विषय असं झालं की मला बिर्याणी करूची सवय असते, त्यामुळे मी बिर्याणीक लागणारो कलर वगैरे नसेल तर आपण सेपरेट भात करायचं आणि त्याच्यात हळद टाकायची, म्हणजे सगळं कलर येतात. तर मी तसं करून घेतलं आहे. सो माझ्या लक्षात नाही ना पटकन. तर भात पहिलं करून घ्यायचं मस्तपैकी फळफळीत. तो माझं थोडंसं भात फसलो, ह्या झालो काय तो आपलं चिकट झालो. त्याचं तर मला टेन्शन येईल, बघू कसं होता तो. आणि त्याच्यात मी लवंग वेलची ह्या टाकलेलं आहे ऑलरेडी. आणि फळफळीत होण्यासाठी थोडासा तेल किंवा तुम्ही लिंबू पण पिळू शकता. आणि हा अंडा फेटून घेतलेला. आता मीठ मसाला वगैरे ह्या तर काय लॉजिकली नाही असं. सो त्या मी तुमका जसं मी घालेन तसं तुम्ही बघत जा. तर त्याच्यानं गॅसवर पहिली कढई घेतलं आहे आणि त्यात मी आता घालते तेल. तेल आपल्याला थोडासा जास्त टाकूचा भाताच्या अंदाजानसुद्धा, कारण की आपल्या त्याच्यात भात मस्तपैकी परता होईल त्याच्यात त्यामुळे. माझं भात जरा जास्त असा 5 माणसांचं. तेल तापला त्यात आपण जिरा टाकायचा. जिरा मला तापाक नव्हता, पण मी आधीच टाकलंय जिरा. थोडंसं कढीपत्ता पण टाकते मी त्याच्यात, तर मला आवडतं कढीपत्ता भरपूर जास्त म्हणून. म्हणजे मी त्यात टाकते कांदे. आता कांदो थोडंसं लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया मस्तपैकी. तर आपला जो कांदो बऱ्याचपैकी असं गोल्डन कसं कलरचं झालेलं, तेल पण सुटता हे बघा मस्तपैकी. आता आपण ह्याच्यात घालूया जिंजर गार्लिक पेस्ट. করে নিও
तर ती आला लसूणची पेस्ट पण आता झालेली आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकते आपण बारीक कट केलेली मिरची आणि टोमॅटो. आता हे का सगळ्या कसं मस्तपैकी पाणी सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. कारण ह्या कच्चा राहिला तर मग काय अर्थ नाही. कारण होच आपल्या अंडा राईस बेस असा म्हणजे बिर्याणीच येतात तोंडात मगासपासून. कारण मी कधी हो राईस वगैरे केलंही नाही. असं बिर्याणीच करते आणि ती चांगली होतं, सगळ्यांना आवडतं सुद्धा. तर आता आपण ह्या मस्तपैकी एकजीव होईपर्यंत तेल सुटापर्यंत ढवळून घेऊया. तर आपलं कांदा टोमॅटो मस्तपैकी असं शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यात मीठ मसालो ह्या सगळ्या घालूया. हळद घातली नाही तर चांगलं आहे, कारण मी माझ्या त्या भातात हळद घातलेली असते. त्यामुळे उगाच जास्त पण टेस्ट खराब होऊ नको असं माझं म्हणणं आहे. आता एवढा काय समजत नाही मला, पण तरी पण मी घातले, मला घालूचंही नाही असं. तरी मस्तपैकी आपली कांदा टोमॅटोचं झालेलं आहे. तर त्याच्यात मी मसाले टाकते. पहिलं माझं घरातलं मसाला टाकते थोडंसं. सुहाना बिर्याणी मसाला हा तो टाकते. भातात मी ऑलरेडी मीठ टाकलेलं असते, त्यामुळे फक्त अंड्यांच्या आणि याच्यानुसार मी थोडासा मीठ टाकते. आणि हे का परत पाणी सुटापर्यंत थोडा वेळ ढवळत राहते मस्तपैकी. तर काय जाणू हे बघा एका मस्तपैकी आता तेल सुट दिला आहे मसाल्यात सुद्धा. आता या मसाल्यात मी आपली फेटलेली जी अंडी होती ती ॲड करते. अशी फ्लेम जर अशी वाढवतात आणि अंडी परत मग अशी मी जशी करत होते ना फेटत होते तशीच करून घेते. म्हणजे त्याचे असे गट्टे गट्टे रवाचे नाही. आपल्या भातात मग ती जरा टेस्ट पण छान येत. ही बघा काय जण ही भाजी आपली मस्त दिवशी फळफळीत होतीलेली आहे. भाजीची फळफळीत झाली. मस्त दिली आता भाजी फळफळीत होती. तर भाजीची फळफळीत झाली ना की मी थोडीशी भाजी काढते आणि मग भात ॲड करतले. कारण की सगळं भात रवा तेवढा माझ्याकडे मोठा भांडा नाही असा. आणि मग मी काय करतले थोडं अशी भाजी बाजू काढून घेतले. पहिली थोड्याच्या भाजीत भात मिक्स करतले आणि मग बाकीच्या भाजीत राजन मी या भाजीत आता भात ॲड करून घेतला आहे. आता मी तो मस्तपैकी मिक्स करून घेत आहे. मी पण जो फायनल व्ह्यू बघूया. मग टेन्शन येईल कारण की मी पहिल्यांदाच करते त्यामुळे कसं होतं लो काय माहिती. आता खाल्ल्यानंतर समज त्याला बघते आपण. तर काय झालं तो फायनल व्ह्यूसुद्धा मला जरा त्यातल्या त्यात बरं वाटलो पहिल्यांदा केलेल्याच्या मानान. आता त्याची टेस्ट वासावरणं तरी मला तो बरं वाटता. हो गरम गरम खाल्लो असतो अजून मस्त लागलो असतो. तर बघूया कधी येतात माझी सगुनी आणि खातात. आता ही रेसिपी जर तुमका समजली असतच. आता ती खाऊन झाल्यानंतर मी तुमका त्यांचे रिव्ह्यू पण दाखवते. आणि असं नाही की मी त्यांना सांगते असं बोला तसं बोला. मी डायरेक्ट त्यांना कॅमेरा ऑन करते, त्यांना खाऊ देते, खाऊ लावते आणि मग विचारते त्यांना. सो असं नाही की स्क्रिप्टेड करते मी त्या सगळ्या. तर बघूया आता ती काय म्हणतात. आणि हे असं राईस झालेलं माझं मस्तपैकी. आता फक्त राहिलेला आपलं रिझल्ट तो पण आपण बघूया. तर माझ्याकडे एक पाहुणे येलेलो असा यो ते का विचारूया अंडा राईस कसं झालं होतं दरे. हो धन्यवाद. आता काय खायचं पण व्हिडिओ शूट करणार आहे. हां खा आणि मला टेस्ट सांग. मी पण कॅडबरी खाल्ली, मला टेस्ट लागेल. मला नको सांगू काय ते. अरे चिकनची पीस दिसत आहे. हो 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 मस्त एकदम. नक्की डेक्कनची आठवण आली. डेक्कनची आठवण आली का? डेक्कनच्या अंडरची आठवण आली. ओके धन्यवाद तुमचं, तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. ओके ओके. असे तुमचे उपकार आमचं ठेवत जा. आम्हाला रोज रोज जेवायला बोलवता. ओके नक्की. हां आम्ही 100% 100चं पेट्रोल घालून. ठीक आहे चालेल.
धन्यवाद तुमचे. धन्यवाद. आता मी केस सोडते. असं एकदम असं थोडं ओके. बोला. झोपेत न उठला पण ते का विचारते आता असं झालं होतं सांग. माझीच प्लेट का दिली पण? तुझी प्लेट नाहीये, तुझी प्लेट तुझ्याकडे हे बघ ही बघ ही बघ ही बघ सेम प्लेट आहेत आमच्याजवळ. इन्सल्ट करतो राव तू. एक रिएक्शन ती बाई वेलची गावली. हा ते कॅडबरी खाल्लं त्याच्यामुळे झालं ना. ठीक आहे. वेलची गावली ना तोंडात. मस्त एकदम मस्त. आपण इथे खाली गाडू घालू. थोड्या वा, वेळात नवीन बिझनेस चालू होणार आहे. यस. अंडा द बिर्याणी. मालवणी लिंकन यांचे स्पेशल अंडा राईस यस. विथ अंडा मसाला. का कधी गेलो होतो अंडा मसाला? काल परवा. अरे आणि कॅशियर ऑब्विसली मी. सॉरी बिकार लोकांना मी यू टू भिकारी माय ब्रो. असं ते ह्यांचा असा चालू असता. तर हे अंडा राईस मस्तपैकी झालेलो असा आणि त्यांना पण आवडलो. तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. बाय बाय. मिळते हे नेक्स्ट रेसिपी लेकर. पैसे